भाग 4 कीड आणि रोग व्यवस्थापन. उन्हाळ्यातील शत्रूवर सर्जिकल स्ट्राईक. सर्वप्रथम पाहूया प्रस्तावना. पीक वाचवणे म्हणजे नफा वाचवणे. रामराम मंडळी, आपण पीक निवडलं, पाणी दिलं, खतही दिलं, पण जर तुमच्या पिकावर किडीचा हल्ला झाला तर तुमचा सगळं खर्च मातीत जाऊ शकतो. उन्हाळ्यात ऊन जेवढं कडक असतं तेवढंच हे शत्रूही खतरनाक असतात. अनेक शेतकरी तक्रार करतात की फवारणी केली पण रिझल्ट मिळाला नाही. याचं कारण असं की आपण शत्रूला न ओळखताच गोळीबार करतो. आजच्या या 4 मिनिटात आपण उन्हाळ्यातील प्रत्येक किडीचा आणि रोगाचा बंदोबस्त कसा करायचा हे विज्ञानाच्या आधारे पाहणार आहोत. नंबर 2, उन्हाळ्यातील मुख्य शत्रू. त्यात बघूया लाल कोळी आणि थ्रिप्स. सविस्तर माहिती पाहायची जर झाली तर लाल कोळी म्हणजे रेड माइट्स. उन्हाळ्यात जेव्हा तापमान 35 डिग्री सेल्सिअस अंशाच्या पुढे जातं तेव्हा लाल कोळी प्रचंड वेगाने वाढतात. हे पाण्याच्या खालून रस शोषतात आणि पानं पिवळी पडतात आणि जळतात सुद्धा. त्याच्यात पाहूया थ्रिप्स. हे पानांना चुळगळतात, त्याला आपण बोकड्या रोग म्हणतो. जर तुम्ही सुरुवातीलाच याचं नियंत्रण केलं नाही तर तुमचं उत्पादन 50% कमी होऊ शकतं. सायन्स लक्षात ठेवा, उन्हाळ्यात किडींचं जीवनक्रम वेगाने पूर्ण होतं. थंडीत जे पीक 15 दिवसात येतं ते उन्हाळ्यात 8 दिवसातच फोफावतात. नंबर 3, प्रतिबंधात्मक उपाय. फवारणीपूर्वी काय करावं त्याच्यातले आपण मुद्दे पाहूया बारकाईने. नंबर 1, चिकट सापळे. पिवळे आणि निळे सापळे का लावावेत? हे फक्त किड्यांना पकडत नाहीत तर आपल्याला अलर्ट देतात की शेतात शत्रू आला आहे. स्वच्छता. कडा बाजूचे गवत काढून टाका, कारण अनेक किडी तिथेच लपलेले असतात. सावलीची पिकं. पिकाच्या भोवती मक्का किंवा बाजरीचे 2 ते 3 ओळीची लागवड केल्याने गरम वारे आणि किडीचा थेट हल्ला रोखता येतो. नंबर 4, जैविक आणि घरगुती उपाय. फक्त महागडी औषध मारून चालत नाही. कडुनिंबाचं तेल म्हणजेच नीम ऑइल, विजय अॅग्रो इंडस्ट्रीजचं नीम केअर 300 ppm हेच का वापरावं? यामुळे किडीची अंडी मरतात. 10 दिवसातून एकदा नीम ऑइलची फवारणी ही तुमच्या पिकासाठी सुरक्षा कवच आहे. त्याचबरोबर दशपर्णी अर्क. जर तुम्ही घरच्या घरी अर्क बनवत असाल तर त्याचा वापर कसा करावा यावर आपण सविस्तर चर्चा करू. नंबर 5, केमिकल कंट्रोल, जे की शिवम कृषी टेकचे विशेष सोल्युशन्स. याच्या बाबतीत सल्ला जर पाहायचं झालं तर लाल कोळीसाठी अबॅमेक्टिन किंवा स्पायरोमेसिफेन युक्त औषधाचा वापर करा, पण मारताना पानाच्या खालच्या बाजूला औषध पोहोचेल याची काळजी घ्या. थ्रिप्ससाठी आपण पिप्रोनिल किंवा नवीन तंत्रज्ञानातील ब्रोफॅनेलिड रेणू असलेले औषध वापरू शकतो. महत्वाची टीप, भर उन्हात दुपारी 12 ते 4 फवारणी कधीच करू नका. औषध उडून जातं आणि पिकाला स्क्रॉचिंग म्हणजे चटका बसतो. फवारणी नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करा. नंबर 6, रोग व्यवस्थापन. मर आणि बुरशीविषयक माहिती. उन्हाळ्यात जमिनीचं तापमान वाढल्याने मर म्हणजेच विल्ट रोग येतो. यासाठी ठिबक मधून ट्रायकोडर्मा म्हणजेच विजय अॅग्रो इंडस्ट्रीजचं ट्रायकोफोर्ट सोडणं हा सर्वात स्वस्त आणि मस्त उपाय आहे, जे की एकरी 200 लिटर पाण्यामध्ये 2 लिटर ट्रायकोफोर्ट अधिक सोबत 2 किलो गूळ अधिक दूध 2 लिटर अशा प्रकारे आपण द्रावण तयार करून घ्यायचे आहे आणि ते सावलीमध्ये 24 तासापर्यंत द्रावण तयार करून ठेवल्याच्या नंतर ड्रिप वाटे जर आपण सोडलं एकरी 2 लिटर तर अधिक रिझल्ट येतो. फवारणीद्वारे घेण्यासाठी एकरी 1 लिटर पुरेसे आहेत. रासायनिक वापरायचं असेल तर रोको किंवा अलाइट यासारख्या औषधाची ड्रिंचिंग तुम्ही करू शकताय. 7वं आणि शेवटचं जे समारोप आहे, तर मित्रांनो, शत्रूला ओळखा आणि मगच हल्ला करा. जर तुम्हाला ओळखता येत नसेल तर पिकाचं पान तोडून आपल्या शिवम कृषी टेक डोकसाळ येथील दुकानामध्ये ते आणून दाखवा, ज्याचं आम्ही मायक्रोस्कोपी खाली
ते तपासून तुम्हाला योग्य औषध सुचवू. आणि जे शेतकरी बांधव आपल्या ढोकसाळ परिसराच्या बाहेरील असतील ते मला कमेंट करू शकताय किंवा व्हॉट्सअपला फोटो पाठवू शकता. आपण त्याच्यावर निश्चितच उपाययोजना देण्याचा प्रयत्न करू. पुढच्या आणि शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत की हार्वेस्टिंग आणि मार्केटिंग. माल पिकवला पण तो विकायचे कुठे आणि कसा हे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर शिवम कृषी टेक युट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. जय हिंद, जय महाराष्ट्र.